काळामध्ये तुम्हाला ड्युट्या लावल्या या साऱ्याच्या वसुली कधी करायची, कर्मचाऱ्याचा पगारी कोणी करायचा? ह्या प्रशासनाला, जिल्हा प्रशासनालाही कळायला पाहिजे होतं की या कर्मचाऱ्यांच्या वसुली जर नाही झाल्या, त्या महापालिकेची वसुली तिजोरीत पैसे जर नाही आले तर ह्या लोकांच्या पगारी कुठून होतील याचं सुद्धा भान नाही ठेवलं त्यांनी. लागा कामाला जसं की त्याचे गुलाम आहेत आपण, नोकर अशी परिस्थिती या प्रशासनाने केली म्हणून आपल्यावर आता ही वेळ आलेली आहे. मला असं आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं, तर तुम्ही म्हणले की आम्ही गेल्या 15-16 दिवसापासून बसलो, पण गेल्या 15-16 दिवसापासून परभणीतली सामान्य जनता त्रस्त आहे या सफाईमुळं. त्याचं तुम्हाला काहीच नाही. तुमची पगार आज मिळायची उद्या मिळेल एवढंच विषय, पण मिळणार नाही. आणि खान शरद आता मला एका वकिलानं फोन केला, वकील कॉलनीतून. ते म्हणले साहेब आमच्या रोडनं नाल्या व्हायला. ही वस्तुस्थिती आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आता उपमुख्यमंत्री साहेब जे या नगरविकास खात्याचे मंत्री आहेत ते रविवारी आपल्याकडे येणार आहेत आणि त्या दिवशी मी त्यांच्याशी तुमचे एक शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याशी चर्चा करू, त्याच्यावर काय मार्ग काढता येते बघू. आणि महापालिकेने सुद्धा आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत त्या करायसारख्या. त्या ठिकाणच्या बऱ्याच ओपन पेस जागा आहेत, बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत, ते सगळे काढून BOTवर काही जागा बांधकाम केले. आयुक्त साहेब आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो, आपल्याकडे आहेत. आपल्याला स्वतःचा सोर्स निर्माण करावा लागेल. बरेचसे गाळे तुमचे 100 आणि 50 रुपयाच्या भाड्यावर आहेत. इथं 500 आणि 1000 रुपयाला साधी 4 पत्राची रूम किरायाने भेटणार आणि इथं कमर्शियल लोक धंदा करलेत, लाखो रुपये कमवलेत. कुणी गाड्यावाल्याला बसविते, त्याच्याकडून 1000 रुपये महिन्याला घेते आणि नगरपालिकेला 100 रुपये भरत नाही. अशा लोकांना दयामाया करायची काय गरज आहे असं माझं मत आहे. अरे तुम्हाला उपासमार व्हायची वेळ आली. अरे तुम्ही तरी कर्मचारी आहे, तुमचं तरी कसं तरी धकन. जे रिटायर झाले त्याच्या पेन्शनचे सुद्धा वांदे, त्याचं काय करायचं? कारण मी नगरसेवक असताना अंतिकाबाईनं तेव्हा एक मोठं आंदोलन केलं होतं. अनुषाबाईला 2 जरी जोडी होती, ह्याच्या संग आणखी फक्त महिला आपली ज्ञान होते, दुसऱ्या गोरी त्या गोरेल्या होत्या बघा. तर हे स्वतःचा सोर्स उभं करणं. आयुक्त साहेब काय आज उद्या नाहीत. इथं कोणी आयुक्त पदावर 2 वर्ष येईल पुन्हा जाईल, पण महापालिकेच्या सर्व सन्माननीय सदस्याची, महापौर, उपमहापौर, स्टँडिंगचे चेअरमन, सगळे सभापती, सदस्य यांची नैतिक जबाबदारी आहे की या शहरामध्ये आपल्या महापालिकेचं उत्पन्न वाढवून आपण आपल्या ताकदीवर आपण या कर्मचाऱ्याचा पगार देऊ शकतो, एवढी तरी ताकद तुम्ही तुमची निर्माण केली पाहिजे. तुम्ही सगळ्या नगरसेवकांनी सर्वपक्षीय एक बैठक घ्यायला पाहिजे. आपसात बसून सगळ्या गोष्टीवर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. काही विभागामध्ये तुमच्या वसुल्या मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. तुम्ही जर त्या सगळ्या विभागाला आता तुमचे कर्मचारी पाठवले तर कर्मचारी म्हणजे संपावर आहे आम्ही. अरे जे वसुलीतले विभागातले कर्मचारी आहेत त्या लोकांना रोडवर काढा. एक 15 दिवसामध्ये त्यांना वसुली करायची ताकीद द्या. आणि जे मोठे मोठे ठोक रकमावाले आहेत तेवढ्याची एक यादी काढा आणि तेवढ्या लोकांकडून 100% नाही भरील, 50% भरील, पण तुमच्याकडं 4-2 कोटी रुपये जमा झाले तर या लोकांच्या पगारी होतील. या लोकांना सुद्धा वेटी धरण्याचा उपयोग नाही ना. शेवटी बघा त्यांची उपजीविका पगारीवर अवलंबून आहे. 1 महिन्याची पगार नाही आली, उदरपादार आणून ते कशी तरी धाकतील. 2 महिन्याची नाही, 3 महिन्याची नाही, 4 महिन्याची नाही, 5 महिन्याची नाही, तरी जगायचं कसं? मोठे लोक बोंबलेले तर आम्हाला पैसे पुरवणार म्हणून, मग गरिबाने काय करायचं? त्याची तर तुम्ही जे मिळाले हक्काचे ते सुद्धा द्यायला तयार नाहीत. ही सगळी जबाबदारी महापालिकेची आणि महापालिकेचा हे गलतान कारभार त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. मी असं या ठिकाणी नावाजानी बोलतो. त्यामुळे आयुक्त साहेबांनी बाकी सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवाव्यात. काही तुम्हाला कलेक्टर साहेबाकडं, कमिशनर साहेबाकडं काही अडचण असेल तर आम्हाला सांगा, परंतु तुम्ही वसुलीच्या बाबतीत सक्तीनं वसुली करा. कोणी असेल, छोटा असो मोठा असो, कोणी काय असेल, वसुली करून तुम्ही पैसे तुमचे सोर्स निर्माण करा. ज्या महापालिकेच्या काही जागा आहेत तिथं भाडेवाढीचा निर्णय तुम्ही तात्काळ का घेत नाही महापालिकेत? तुम्ही कोणाची वाट बघता? माझा तुम्हाला प्रश्न आहे. महापौराला आहे, आयुक्ताला बी आहे. भाडेवाढीचा विषय कशात रुकलाय? का तुम्ही लोकांचं चांगलं लांबून चालन करता? ते का तुमचे जावई आहेत का? अरे बकरी अगर घास से दोस्ती करेगी तो खाएंगी क्या? भूखी मरेगी ना.
त्यामुळे तुम्ही कोणाची लिहामुळं करू नका. माझ्याकडे थांबलं असं तर मला नोटीस पाठवा, मी उद्या भरायला तयार आहे. असं तुम्ही सगळ्यांना ताकीद करा आणि सगळ्याकडून वसुली करा. आणि ज्या काही भाडेवाढीचा विषय आहे, जे गाळेधारकाचं कोर्ट मॅटर चालू होतं ते कोर्टाचा निकाल लागलाय, ते लोक सुद्धा पैसे भरायला तयार आहेत. ते मला बोलू लागलेत सगळे वाते कॉम्प्लेक्सवाले या स्टेडियमच्या. तर तुम्ही सगळ्याची एक बैठक घ्या आणि सगळ्याला आवाहन करा की बाबा तुम्ही भाडेवाढ करा, त्यातले 50% पैसे तुम्ही आता आम्हाला डिपॉझिट करा. आम्ही तुम्हाला काय भाडेवाढ करायचं सगळ्याच्या संमतीनं करू, परंतु रेडी रेकनर प्रमाणे तुम्हाला करायचे अधिकार आहेत मला वाटते पीडब्ल्यूडीच्या. तर पीडब्ल्यूडीच्या रेडी रेकनर प्रमाणे तुम्ही भाडेवाढ करू शकता. आणि जर त्याला जर ती भाडेवाढ मान्य नसेल आणि त्याच्याकडून काही डिपॉझिट घ्या आता ठरल्याप्रमाणे, ते जर भरणार नसेल तर त्या दुकानाचा लिलाव करा आणि लिलाव करून जे डिपॉझिट देईल त्याला दुकान अलॉट करा. तुमचा सोर्स तुम्हाला निर्माण होईल आणि अशी कर्मचाऱ्याला उपोषणाला बसायची वेळ येणार नाही. कोणाची असो, यांच्या ठिकाणी मी जरी असतो, तुम्ही जरी असलात आणि तुमच्यावर जर अशी उपासमारीची वेळ आल्यानंतर तुम्ही तरी काय करणार आहे? तुम्ही हेच केलं असतं. ती वेळ आता पुन्हा येऊ नये यासाठी आपण उपमुख्यमंत्री महोदयासोबत एक आपण चर्चा घडून आणतो तुमची, आणि त्या ठिकाणी त्यांच्यासमोर आपण आपल्या सगळ्या व्यथा मांडू. त्याच्यातून आपल्याला दिवशी मी परवा दिवशी मांडली मी व्यथा. ते म्हणजे किती महिन्याचा पगार थकला मला सांगा. मला वाटतं 5 महिन्याचा का 6 महिन्याचा थकला. 5 महिन्याचा पगार थकल्याचं मी त्यांना सांगितलंय. पण त्या आता 30 तारखेला साहेब येणार आहेत, त्या दिवशी मी त्यांची वेळ घेतो. आपले एक शिष्टमंडळ येऊ द्या, त्या शिष्टमंडळाशी आयुक्त साहेब असतील, महापौर असतील, काही स्टँडिंग सभापती, काही नगरसेवक सगळ्याची बैठक करून तुमच्या विषयावर काय तोडगा काढता येते त्यांना आपण सगळी त्याच्यासमोर व्यथा मांडू की बाबा आमचं हे शहर मागासलेलं शहर आहे. इथं कुठलाही उद्योग नाही. MIDC सुद्धा आमची निवासी आहे. बाकी तर इथं काही देणं नाही घेणं नाही या शहराला. त्यामुळे या शहराची सगळी उपजीविका सरकारच्या भरोश्यावर होती. पण महापालिका झाल्यापासून सरकारनं हातोवरी केली आहेत आणि आमचा उत्पन्नाचा सोर्स नसल्यामुळं आम्हाला या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आमच्यावर. हिच्यातून आम्हाला बाहेर काढा अशी आपण यातना त्या मंत्री महोदयाकडे करू आणि आपला मार्ग कायमचा त्यातून कसा निघल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. मला वाटतं की तुम्ही आता तुम्हाला उपोषण सोडा म्हणलं तर तुम्ही म्हणतात पगार तर होईना, उपोषण सोडा म्हणून देणार का तुम्ही पगार गिगार काही ह्यांच्या एक दिल्या म्हणजे आता कधी बाकी 4 ह्या कधी देणार आहेत? मग आता काय तुमच्याकडे काही इकडे तिकडे काही डिपॉझिट मागचे पुढचे काही टेंडर मध्ये काही भरलेले जुने तुम्ही घेत होते पैसे काही ते जमा झाले, काही टेंडर फीस गोळा करत होते तुम्ही सगळ्या. तुम्ही पहिले वॉटर सप्लायला काही नावाखाली पैसे गोळा करत होते, काही 5% लोक वर्ग ती कुठे आहे? गेली मी